आज पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात म्हणजे जिल्हा परिषदेवर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातले 102 रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन सुरू आहे। 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। एवढ्या रणरणत्या उन्हात हे आंदोलक रस्त्यावर आलेत आणि आज जागतिक कुटुंब दिन असल्यामुळे या ॲम्ब्युलन्स चालकांचं कुटुंबही रस्त्यावर आलेलं आहे। यांची साधी मागणी आहे की पालघर जिल्ह्यामधल्या या 102च्या ॲम्ब्युलन्स चालकांना एका ॲम्ब्युलन्सवर एकच ड्रायव्हर अपॉइंट आहे, यांना रिलीव्हर नाही। 24 तास यांना राबावं लागतं। कोविडमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर खेळलेले कोविड योद्धे आहेत, पण आज त्यांची फरफट सुरू आहे। त्यांच्या मागे आजार पण लागले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। याच राज्यामध्ये बीव्हीजेचं कॉन्ट्रॅक्ट, बीव्हीजे कंपनीकडे 108 ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्याचं ॲग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे। 108 ॲम्ब्युलन्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शासनाने बीव्हीजेला एका ॲम्ब्युलन्सवर 3 चालक अपॉइंट करण्याची आट घातली आणि हेच गव्हर्नमेंट जिल्हा परिषदकडे असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये एका ॲम्ब्युलन्सला एकच चालक, हा अन्याय कसा काय सहन करतील चालक? यांनी जगायचं की नाही हा आमचा आज प्रश्न आहे आणि आमची आज मागणी आहे की या प्रत्येक ॲम्ब्युलन्सवर रिलीव्हर मिळाला पाहिजे। या ॲम्ब्युलन्स चालकांना त्यांना संविधानाप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। आज ते कुत्र्यासारखं आयुष्य जगत आहेत, त्यांची फरफट केली जात आहे, त्यांचा मानसिक छळ जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाकडे केला जात आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आलो इथे।